महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी केल्याचा दावा रणजित सावरकर यांनी केलाय। आपल्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकात त्यांनी हा मोठा दावा केला। गांधीजींवर चालवलेल्या गोळ्या या गोडसेंच्या बंदुकीतून नव्हे तर वेगळ्या दिशेने आल्या होत्या असाही दावा सावरकरांनी केलाय आणि त्यामुळे या हत्येमागे कोण आहे हे शोधण्याचं आवाहन रणजित सावरकर यांनी आता केलेलं आहे। तर आव्हाडांनी मात्र सावरकरांवर जोरदार टीका केली आहे। मी त्याचं विश्लेषण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या गोळ्या नथुराम गोडसेंनी मारलेल्याच नाही आहेत। या गोळ्या मुख्यत्वे फॉरेन्सिक मी अहवाल याच्यावर घेतलेला आहे। या गोळ्या ज्या आहेत त्या नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या नाहीत। नथुराम गोडसे यांचं पिस्तूल 9 mm होतं तर गांधींच्या शरीरावर लागलेल्या गोळ्या त्यापेक्षा अतिशय लहान आकाराच्या होत्या। त्याचे एंट्री वुंडचा आकार होता 4.23 mm, एक्झिट वुंडचा आकार होता 6.5 mm आणि नथुरामच्या गोळ्यांचा आकार होता 9.5 mm। हे अशक्य आहे। अदृश्य शक्ती असेल बाबा, काय त्यांना माहीत नाही। कालांतराने हे पण म्हणतील की महात्मा गांधींचा सहभागच नव्हता स्वातंत्र्य लढ्यात। त्याच्यामुळे या असल्या लेखकांवर न बोललेलं बरं असतं। भारताचे पंतप्रधान परदेशी गेल्यानंतर महात्मा गांधींना नमस्कार कशाला करतात?